वस्तू गोळा करणे हा अनेकांचा आवडता छंद असतो। यामध्ये काही वेगवेगळ्या वस्तू आपण पाहतो। त्याचप्रमाणे पुण्यातील अजय शिंदे यांनी शस्त्र गोळा करण्याचा छंद जोपासत आतापर्यंत 1600हून अधिक शस्त्रे जमा केली। गेली 12 वर्ष झालं ते हे काम करतात। जवळपास 250हून अधिक वर्ष जुनी ही शस्त्र आहेत। त्यांनी फक्त पुणे महाराष्ट्र नव्हे तर बाहेर राज्यामध्ये जाऊन त्यांनी याचा अभ्यास करून ही शस्त्र जमा केली। पण त्यांना ही आवड नेमकी कशी निर्माण झाली व त्यांनी याचा अभ्यास कसा केला याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी अजय शिंदे। माझा मूळ गाव कोल्हापूर। थोडीफार होती 2-4 शस्त्र, पण नंतर मला त्यामध्ये आवड निर्माण झाली की अशी शस्त्र का आमच्या घरामध्ये फक्त दसऱ्याला पूजेला काढायचे, पूजन करताना। मग ते आपल्याला आवड निर्माण झाल्यानंतर आमचे सगळ्या पाहुण्यांकडे कुठे कुठे बघायला मिळायची। तसंच मी बाहेर पण फिरायचं असं तेव्हा आपले नवीन शस्त्र बघायला मिळायची आवड होती जुन्या काळामधली शिवाजी महाराजांच्या ह्याच्यामध्ये। तर आवड निर्माण झाली, मग मी गोळाच करायला चालू केले की आपल्या लोकांनी त्या काळात कशी प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही शस्त्र केली। पण त्यानंतर कळत चाललं की ह्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत। तलवारीमध्ये प्रकार वेगळे, दानपट्ट्यामध्ये, बिचव्यांमध्ये, म्हणजे भरपूर प्रकार असे, चाकूंचे प्रकार म्हणा, वेळ्यांचे प्रकार, गुत्त्यांचे प्रकार। तलवारीमध्ये पण भरपूर स्टेट धोप आहे, वक्र धोप आहे, या दानपट्ट्याचे प्रकार आहे, ढाली कसे असतात। मग त्यामध्ये निर्माण झाल्या मग एक वस्तू गोळा करत चाललो। आज माझ्याकडे जवळजवळ 1600 पर्यंत वस्तू आहेत। मला कमी कमी हे काम मी चालू केलं। फक्त मला शस्त्रच नाही तर महाराज संस्थानाचे कागदपत्र, स्टॅम्प पेपर, जुन्या काळातले दगडी दिवे, ते काळातले दिवे, जेवढे वस्तू जमतील ते मी सगळं जमा केलेले। शिवाजी महाराज जेवढं काही निघतं ते सगळं गोळा केलेलं मी। कमीत कमी 300-325 वर्षापासून ते 250 ते 150 वर्षापर्यंत जुने आहेत। शिवकालीन, पेशवेकालीन सगळे वस्तू सगळे आहेत। मी असं इथूनच नाही, कोल्हापूर साईड, सातारा, नांदेड, नंतर राजस्थान मधनं, MP मधनं, गुजरात मधनं, पंजाब मधनं असे ठिकाणी गोळा केले त्यांनी। फक्त मराठाच नाही तर राजपूत शस्त्र, मुघल, नंतर पंजाबी, नंतर परत दाक्षिणी शस्त्र पण गोळा केली। हे सर्व प्रकार अभ्यास केला आहे। महाराजांचं आवडतं शस्त्र बाजीप्रभू देशपांडेंनी पावन खिंडीमध्ये वापरला गेला। याचा 1 फुटाचा खोबळा असतो आणि 4 फुटाचा पात आहे। हे दोन्ही दुधारी पात आहे, दोन्ही बाजूनी याला धार असते। 52 ते 53 इंचापर्यंत सापडतात हे लोक। आणि पूर्ण सोन्याचं, म्हणजे बुधई म्हणतात त्याला। हे 1 किलोपेक्षा वजनाचं कमी, हे मानकरी लोक फक्त वापरायचे। असा म्हणजे आपण शोधून किंवा आपल्या तज्ञ लोकांची माहिती घेऊन, प्रत्येकाचा पुस्तकं वाचून आम्ही हे माहिती घेतली। आणि याच्यामध्ये या तलवारीमध्ये 22 अंग आहेत, लोकांना अजून माहित नाही। लोक फक्त समजतात तलवार आहेत म्हणून, पण यामध्ये कमीत कमी 22 अंग आहेत। शस्त्र हे फक्त शस्त्र नसून तो एक इतिहासाचा भाग आहे आणि या शस्त्रांच्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत आपण आपला इतिहास पोहोचू शकतो। त्यामुळे याचे जतन करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे। प्राची केदारी, लोकल 18, पुणे।